व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नाही म्हणून बरेच कॅटरर्सवाले चुलीवर स्वयंपाक करतात। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। पर्याय नाही, कारण की व्यावसायिक गॅस सिलेंडरची मोठी टंचाई आहे, त्याची नियमावली आखून दिलेली आहे। त्यामुळे कॅटरर्सवाले जे आहेत ते आता चुलीवर आलेले आहे आणि काही चहा वगैरे इतर जे साहित्यासाठी घरगुती सिलेंडरचा वापर जे आहे ते या ठिकाणी केला जातोय। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। एकीकडे चुलीचा वापर तर दुसरीकडे घरगुती सिलेंडरचा वापर केला जातोय। मोठी टंचाई संपूर्ण शहरामध्ये आहे। इराण इस्रायल युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नाही आणि त्यामुळे आता काही ठिकाणी चुली तर काही स्वयंपाकासाठी घरगुती गॅसचा वापर केला जातोय। कसं सांभाळलं जातं हे आता 600 मुलं आहे आपल्याकडे येऊन झालेले आहे स्पोर्ट्समध्ये, बॉक्सिंगमध्ये। आणखीन कोचेस आहे 100-150 लोक कोचेस आहे। मग स्वयंपाक आता सिलेंडर आणखीन लाकडावर चालू आहे सध्याच्या ह्याच्यात। आणि हे घरगुती सिलेंडर वापरतो नाही, घरगुती आता भेटून नाही झालं, कमर्शियल सिलेंडर सध्या चालू आहे त्यामुळे घरगुती वापर केला जातो। सध्या 700 पोरांचा स्वयंपाक कसा बनवतो मग? काड्यावरनं चुलीवर जो चालू आहे ना, सिलेंडरवर पण चालू आहे। घरगुती किती सिलेंडर लागते रोज? घरगुती आपल्याला 6-7 सिलेंडर लागून झालेले आहे। कुठून मिळते एवढे सिलेंडर घरगुती तुला? आहे आमच्याकडे, म्हणजे जे आहे टीम, आमच्या टीमकडूनच घेऊन झालं पूर्ण। हे इलिगल आहे, गुन्हा दाखल होऊ शकते, हे माहित आहे का? हो हो हो। मग आता सध्याच्या पिरियड मध्ये भेटून नाही झालेलं आहे ना। सिलेंडर येऊन नाही राहिले ना, एक सिलेंडर तर येऊन राहिला आहे। कमर्शियल वाले सिलेंडर येऊन राहिले, ते मिळणं मुश्किल झालं। पण एक सिलेंडर, फक्त कमर्शियल एक सिलेंडर वापरलं जाऊन राहिलं रोज, बाकी सगळे चुलीवर येऊन. हे घरगुती वापरता, घरून आणता? घरून आणत नाही, हे म्हणजे रात्री संपलं म्हणून घरचं काढून आणलेलं आहे। ठीक आहे, नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी घरगुती सिलेंडरचा वापर जो आहे तो कॅटरर्सकडनं केला जातोय। तर काही ठिकाणी चुलीवर स्वयंपाक केला जातो, पर्याय नाही, कारण की या ठिकाणी 700 विद्यार्थ्यांचं जेवण तयार करायचं आहे। महाराष्ट्रातून विद्यार्थी आलेले आहेत आणि या 700 विद्यार्थ्यांचं जेवण करताना पर्याय नाही की देशभरातून विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी हे बघा कॅटरर्सवाल्यांनी चूल लावलेली आहे आणि पर्याय नाही म्हणून काही घरगुती सिलेंडर वापर केला जातोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।